Hello students, today in this video we are going to listen Marathi translation of the 10th standard English lesson book review. Lesson number is 2.5. Title is Book Review Swami and Friends by R.K. नारायण. मग तुम्हाला ऐकून R.K. नारायण यांचे नाव माहीत असेलच. हे फार प्रसिद्ध कादंबरीकार आहेत. यांची स्वामी अँड फ्रेंड्स नावाची जी कादंबरी आहे त्याचा बुक रिव्ह्यू लेखकाने या प्रकरणामध्ये सादर केलेला आहे. या लेसनचे 3 भाग आहेत. अ लिटल बिट अबाउट द बुक, यामध्ये पुस्तकाबद्दल इंट्रोडक्शन त्यानं केलेले आहे. त्यानंतर सिग्निफिकन्स ऑफ द बुक, या कादंबरीचं महत्त्व किंवा वैशिष्ट्ये त्याने या भागामध्ये मांडलेली आहेत. आणि तिसऱ्या भागामध्ये अबाउट द ऑथर म्हणजे लेखकाविषयी माहिती दिलेली आहे. पेज नंबर इज 69. पहिला सेक्शन आहे अ लिटल बिट अबाउट द बुक. पुस्तकाबद्दल काही थोडेसे मत इथे लेखक मांडत आहे. एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, सो आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. या ठिकाणी लेखक असं म्हणतो आहे की या पुस्तकाचं परीक्षण किंवा समीक्षा मी तुमच्यासमोर मांडत आहे त्यावेळेला आय वुड रादर गिव्ह अ ग्लान्स इन टू द बुक विदाउट मेन्शनिंग एनी इव्हेंट्स ऑर प्लॉट्स ऑफ द स्टोरी. मी या पुस्तकातील जी कथा आहे किंवा कथानक आहे किंवा पुस्तकातील प्रसंग आहेत यांचा हलकासा उल्लेख करणार आहे. कारण जर एनिथिंग आय मेन्शन अबाउट द बुक कॅन बी मिस्टेकनली अंडरस्टूड ॲज स्पॉयलर्स, जर मी या पुस्तकाबद्दल तुम्हाला किंवा पुस्तकातील कथानकाबद्दल तुम्हाला जास्त माहिती सांगितली तर या कथेचा आत्मा तुमच्यासमोर सादर केल्यासारखं होईल आणि वाचनामधील इंटरेस्ट निघून जाईल. अशा प्रकारे सुरुवातीलाच तो कथेचं सार सांगत नसून फक्त पुस्तकातील कथानकावर ओझरता दृष्टिक्षेप टाकेन असं मत व्यक्त करत आहे. रिव्ह्यूमध्ये तो पुढे म्हणतो, स्वामी इज अ मिस्चिवस लिटल किड ऑफ अबाउट 10 years ओल्ड अँड लिव्हिंग इन द एरा वेअर इंडिया वॉज अंडर द ब्रिटिश रूल. मग या कादंबरीमध्ये जे मुख्य पात्र आहे स्वामी नावाचा मुलगा, हा एक लहान 10 वर्षे वयाचा खोडकर असा मुलगा आहे आणि ज्यावेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होता म्हणजे ब्रिटिशांचं आपल्यावर राज्य होतं त्या काळातील ही कथा आहे. लाईक मोस्ट किड्स ऑफ दॅट एज, स्वामी इज अ किड हू कॅनॉट स्टे ॲट वन प्लेस अँड ॲब्सल्युटली हेट स्कूल इवन वर्स मॅथमॅटिक्स. मग या ओळींमध्ये तो स्वामीबद्दलच माहिती सांगत आहे. त्याच्या काळातील इतर लहान मुलांप्रमाणेच स्वामी हा सुद्धा एक लहान मुलगा आहे जो एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही, थोडासा स्वभावाने चंचल आहे आणि सगळ्यात जास्त तो शाळेचा तिरस्कार करतो आणि त्याला सगळ्यात जास्त नावडता विषय आहे गणित. स्कूल इज हिज ॲब्सल्यूट नाईटमेअर. तो म्हणतो शाळा म्हणजे त्याच्यासाठी एक भयंकर शिक्षाच आहे किंवा दिवास्वप्नासारखं एक वाईट स्वप्न आहे. एनिवे द स्टोरी अनफोल्ड्स अराउंड द हॅपनिंग्ज ऑफ दिस किड. हे काही असो, या कादंबरीमधील ही जी कथा आहे ती या मुलाभोवतीच फिरते. मुलाभोवती घडणाऱ्या घटनांबद्दलच वर्णन आपल्यासमोर सादर करते अँड हाऊ ही कॉन्स्टंटली गेट्स इन टू ट्रबल. आणि या कादंबरीमध्ये हा स्वामी नावाचा मुलगा कसा नेहमी अडचणीत सापडतो अँड गेट्स अ गुड बेटिंग फ्रॉम हिज फादर, आणि त्याला त्याच्या वडिलांकडून चांगला चोप किंवा मार्क कसा मिळतो याचे वर्णन या कादंबरीमध्ये आहे किंवा या कथानकामध्ये आहे. स्वामी इज अ टॉकेटिव्ह लिटल किड. हा स्वामी हा बडबड करणारा लहान मुलगा आहे अँड थिंक्स दॅट इज हिज वे ऑफ फेसिंग लाईफ. आणि त्याला वाटतं की त्याची जगण्याची शैली किंवा जीवनाला सामोरं जाण्याची पद्धत हीच आहे. टॉकिंग हिमसेल्फ आउट ऑफ एव्हरीथिंग. आणि प्रत्येक गोष्टीबद्दल त्याला काहीतरी व्यक्त करायची किंवा काहीतरी बोलायची सवयसुद्धा आहे. बट ही डज लर्न द ट्रूथ द हार्श वे. पण सत्य नेहमी त्याला अशा अडचणीच्या प्रसंगातूनच किंवा अवघड मार्गानेच समजते. ॲज मेनी टीन्स बॅक देन, म्हणजे त्याच्या काळामध्ये जे इतर किशोरवयीन मुलं होती त्याचप्रमाणे ऑल ही वॉन्ट्स टू डू इज प्ले अंडर द सन.
त्यालासुद्धा बाहेर सूर्यप्रकाशात म्हणजे घराबाहेर जास्त काळ राहून खेळायला आवडत होतं. किक समथिंग, कशाला तरी लाथ मारायला आवडत होती. क्लाइंब अ ट्री, झाडावर चढण्यासारखे धाडसी खेळ खेळायला आवडत होतं. ब्रेक समथिंग, काहीतरी मोडायला तोडायला आवडत होतं. अँड हॅरस समबडी अनलाईक किड्स टुडे, आणि एखाद्याला विनाकारण त्रास द्यायला आवडत होते. असा हा स्वामी हा खोडकर मुलगा होता. आजच्या मुलांना मात्र हे आवडत नाही, अनलाईक किड्स टुडे. धिस इन फॅक्ट वॉज अँड इन मोस्ट पार्ट्स ऑफ इंडिया स्टील इज द लाईफ ऑफ अ टिपिकल बॉय ग्रोईंग अप. मग आपण आजची जर ही लहान मुलं पाहिली किंवा त्या काळातील लहान मुलांच्या जीवनकथा जर वाचल्या तर त्यामध्ये अशाच पद्धतीने इतर मुलेसुद्धा त्या काळामध्ये भारतामध्ये मोठी होत होती, वाढत होती. टेक्नॉलॉजी इजंट अ बिग इन अ किड्स लाईफ. आणि आत्ता जेवढ्या मॉडर्न ॲडव्हान्समेंट आलेल्या आहेत, आपल्या हातात मोबाईल असतो, तसं तंत्रज्ञान अशा लहान मुलांच्या आयुष्यामध्ये फार महत्त्वपूर्ण नसतं. ऑल दे वॉन्ट इज टू प्ले हॅवोक. अशा लहान मुलांना, खोडकर मुलांना सगळीकडे दंगा करायला किंवा विध्वंस करायलाच आवडत असतं. इन व्हॉट वेज इज स्वामी अ टिपिकल बॉय इन हिज ग्रोईंग इयर्स. मग या कादंबरीमधील जे मुख्य पात्र आहे स्वामी हा खोडकर मुलगा, हा वाढत असताना नेमका कशा प्रकारचा मुलगा होता. इन दिस रिगार्ड, या अनुषंगानं नारायण, आर के नारायण हे लेखक गेट्स डीपली इन टू द वर्किंग्ज ऑफ द स्वामीज 10 year ओल्ड माइंड. यावेळेला हे लेखक नेमका स्वामी 10 वर्षाचा मुलगा आहे, त्याच्या मनामध्ये कोणते विचार येत असतील त्याबद्दल खोलवर विचार करून ते त्याचं वर्णन करतात. एक्सप्लेनिंग एक्सक्युसिटली हाऊ ही थिंक्स. आपल्यासमोर तो विचार कसा करतो हे कादंबरीमध्ये अतिशय सखोलपणे उत्कृष्ट पद्धतीने मांडतात. अँड व्हॉट हिज पर्स्पेक्टिव्ज ऑफ द वर्ल्ड इज. आणि या स्वामी ह्या मुलाची जगाबद्दलची काय मते आहेत, जगाबद्दल त्याचा काय दृष्टिकोन आहे, हे सुद्धा फार सुरेखरित्या आपल्यासमोर सादर करतात. द रीडर डज फील लाईक स्वामी. एवढं सुंदर वर्णन ते करतात स्वामीच्या भावनांचं की वाचकाला, म्हणजे जो ही कादंबरीचं वाचन करेल त्याला स्वामी असल्यासारखंच वाटतं. अँड गेट्स व्हेरी अटॅच्ड विथ द कॅरेक्टर ॲज द स्टोरी प्रोग्रेसेस. आणि जसजशी कथा पुढे सरकत जाईल किंवा आपण वाचत जाऊ तसतसं आपली या स्वामी या पात्राबरोबर जवळीक वाढते. दॅट इज द मॅजिक ऑफ नारायणज रायटिंग. आणि अशा प्रकारे या आर के नारायण या लेखाच्या लिखाणामध्ये एक प्रकारची जादू होती. यानंतर दुसरा विभाग चालू होतोय, सिग्निफिकन्स ऑफ द बुक. या पुस्तकाचे महत्त्व किंवा या पुस्तकाची वैशिष्ट्ये. स्वामी अँड फ्रेंड्स ही जी कादंबरी आहे बाय आर के नारायण यांनी लिहिलेली इज नॉट मिअरली अन इंटरेस्टिंग रीड. हा फक्त वाचनासाठी, मुलांसाठी आनंदाचा ठेवाच नाही. दॅट कुड बी एन्जॉयड फ्रॉम टॉप टू बॉटम. जो आपण संपूर्ण कादंबरी वाचून जो अनुभवू शकतो. बट द वर्क अट्रिब्यूट्स अ लॉट ऑफ लिटररी व्हॅल्यूज इवन इफ इट इज अ टीन बुक. टीनेजर. जरी हे लहान मुलांसाठी 13 ते 19 वयोगटातल्या किशोरवयीन मुलांसाठी जरी हे पुस्तक असेल, कादंबरी असेल, तरीसुद्धा या कादंबरीला अनेक पुष्कळ असे साहित्यिक मोल आहे. म्हणजे साहित्यिकदृष्ट्या ही कादंबरी अतिशय मौल्यवान आहे. स्वामी अँड फ्रेंड्स इज अ गुड रीड फॉर द किड्स अँड टीन्स अलाइक. मग ही जी कादंबरी आहे स्वामी अँड फ्रेंड्स या नावाची, हे पुस्तक लहान मुलांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी सुद्धा समानच आनंद देणारं पुस्तक आहे. ऑल्सो द बुक इज वाईडली यूज्ड इन द एशियन कॉन्टिनेंट ॲज अ स्टडी टेक्स्ट फॉर द स्टुडंट्स हू स्टडी लिटरेचर ॲज अ सब्जेक्ट ॲट स्कूल्स. मग जरी हे पुस्तक मोठ्या प्रमाणात आपल्या एशियन खंडांमध्ये किंवा आशियाई खंडांमध्ये एक अभ्यासाचं पुस्तक म्हणून विद्यार्थ्यांसाठी वापरलं जात असलं, जी मुले लिटरेचर, साहित्य या इंग्रजी भाषेतील लिखाणाचा अभ्यास शाळेमध्ये करतात, अशा मुलांसाठी जरी हे पुस्तक अभ्यासाचं पुस्तक म्हणून वापरलं जात असलं तरीसुद्धा हे पुस्तक वाचनासाठी आनंद देणारं एक पुस्तक आहे. आणि दुसऱ्या बाजूला या पुस्तकाचं एक अभ्यासाचं पुस्तक म्हणून सुद्धा इथं महत्त्व आहे. दिस डज नॉट मीन दॅट. मग जरी हे अभ्यासाचं पुस्तक असलं तरी याचा अर्थ असा होत नाही की द बुक इज फिल्ड विथ हेवी ग्रॅमर अँड टेक्निकल जार्गन. मग या पुस्तकामध्ये अवघड असं व्याकरण आहे किंवा या पुस्तकातील शब्दसंग्रह किंवा शब्द जे वापरलेले आहेत ते
वेगळ्याच परिभाषेतील आहेत असा याचा अर्थ नाही. ॲक्च्युली द ट्रूथ इज इन कॉन्ट्ररी टू धिस, म्हणजे प्रत्यक्षात वास्तव मात्र वेगळंच आहे. म्हणजे या पुस्तकातील व्याकरण अतिशय सोपं आहे आणि शब्दसुद्धा लहान मुलांना कळतील असे सोपे वापरलेले आहेत. स्वामी अँड फ्रेंड्स इज रिटन इन सच अ सिम्पल इंग्लिश इट इज हार्ड टू इमॅजिन दॅट इट इज अ वर्क ऑफ सच अ लिटररी जिनियस लाईक आर के नारायण. मग आर के नारायणसारख्या अतिशय विद्वान बुद्धिमान लेखकानं जरी हे पुस्तक लिहिलेलं असलं तरीसुद्धा हे पुस्तक किंवा ही कादंबरी स्वामी अँड फ्रेंड्स नावाची इज रिटन इन सच सिम्पल इंग्लिश, ही अतिशय साध्या इंग्रजी भाषेमध्ये याचं लेखन त्यांनी केलेलं आहे. द इंग्लिश यूज्ड इन द बुक इज बोथ प्लेन सिम्पल विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स. या पुस्तकामध्ये जी इंग्रजी भाषा त्यांनी वापरलेली आहे ती अतिशय लहान मुलांना समजणारी सुबोध साधी आहे. विदाऊट एनी ट्रबलिंग वर्ड्स फॉर द किड्स, आणि लहान मुलांना अडचणीत किंवा गोंधळात पाडणारे कोणतेही शब्द यामध्ये त्यांनी वापरलेले नाहीत. ऑल्सो द यूज ऑफ सिम्पल अँड शॉर्ट सेंटेन्सेस ॲड टू द सिम्प्लिसिटी ऑफ द बुक. आणि या कादंबरीमध्ये लिखाण करत असताना त्यांनी अतिशय साधी सोपी आणि छोटी छोटी वाक्ये वापरलेली आहेत, ज्यामुळे या पुस्तकाचा साधेपणा यात आणखीनच जास्त भर पडते. अशा प्रकारे या भागामध्ये या कादंबरीचे वैशिष्ट्ये मांडलेली आहेत. इट इज मेन्शन्ड इन द डिस्क्रिप्शन दॅट द बुक इज अबाउट अ मिस्चिवस 10-year-old इंडियन बॉय. आणि आपणाला या पुस्तकाच्या वर्णनामध्येच सादर केलेलं आहे की हे पुस्तक एका 10 वर्षाच्या लहान भारतीय मुलाच्या खोड्यांबद्दल आहे किंवा अशा खोडकर मुलाच्याबद्दल ही कादंबरी आहे. अँड सम पॅरेंट्स मे बी कन्सर्न्ड अबाउट द इन्फ्लुएन्स दिस विल हॅव ऑन देअर ऑलरेडी मिस्चिवियस चिल्ड्रेन. आणि काही पालकांना इथं थोडंसं काळजी वाटेल किंवा चिंता वाटेल की या पुस्तकाचा त्यांच्या अगोदरच जास्त खोडकर असणाऱ्या मुलांवर काही वेगळा परिणाम किंवा वाईट परिणाम होईल का. बट द बुक इज ॲज सच, पुस्तक एवढ्या सुंदर पद्धतीनं लिहिलेलं आहे दॅट इट इनकम्पसेस द मिसचिप ऑफ द किड्स इन अ व्ह्यू ऑफ द किड विच इज हार्मलेस अँड प्युअर इन हिज पर्स्पेक्टिव्ह. पण या कादंबरीमध्ये जो मुलगा आहे त्या मुलाच्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या सगळ्या कथानकातील प्रसंगांचं वर्णन आहे, त्याच्या खोड्यांचं वर्णन आहे, ते लहान मुलाच्या दृष्टिकोनातूनच केलेलं आहे. आणि अशा लहान मुलांच्या खोड्या या हार्मलेस असतात, कोणालाही इजा पोचवणाऱ्या नसतात, अँड प्युअर आणि मनाने निष्पापपणे केलेल्या ह्या खोड्या असतात इन हिज पर्स्पेक्टिव्ह. त्या मुलाच्या दृष्टिकोनातून त्या खोड्या या थोड्याशा भावनिकदृष्ट्या संवेदनशील प्रकारामध्ये केलेल्या असतात, त्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही. त्यामुळे या खोडकर मुलाच्या खोड्यांचा परिणाम इतर लहान मुलांच्या मनावर होणार नाही याची दक्षता इथे लेखकाने घेतलेली आहे. ऑल्सो अमिड्स्ट ऑल द मिसचिप अँड नॉटीनेस वी ॲक्च्युली फाइंड दॅट स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड. मग या सर्व लहान मुलाच्या ह्या स्वामी नावाच्या त्यानं केलेल्या खोड्या किंवा त्याचा जो खोडकरपणा आहे त्यातून आपल्याला वर्णनाद्वारे असं सुद्धा लक्षात येतं की स्वामी इज अ लव्हिंग अँड अ टेंडर किड. स्वामी हा खरोखर एक प्रेमळ मनाचा मुलगा आहे आणि तो अतिशय सभ्य मुलगा आहे. हू इज ॲक्च्युली व्हेरी सेन्सिटिव्ह, आणि तो खरं तर खूप निष्पाप निरागस आणि भावनिक मुलगा आहे आणि ज्याकडे संवेदनशीलता आहे. इट इज ऑल्सो नोन फॅक्ट दॅट मिस्चिवस किड्स आर द मोस्ट सेन्सिटिव्ह. आणि आपल्या सगळ्यांना ही वस्तुस्थिती माहीतच आहे की ही जी खोडकर मुले असतात ही अतिशय जास्त भावनिक किंवा संवेदनशील असतात. अँड लव्हिंग पीपल ऑफ ऑल, आणि सगळ्यात जास्त ही मुलं प्रेमळ असतात किंवा प्रेमळ व्यक्ती असतात. अँड हिअर आर के नारायण डज अ ग्रेट जॉब कन्वेईंग दॅट टू ऑल ऑफ अस. आणि हेच नेमकं जे संवेदनशीलपणाचं लहान मुलांच्यामध्ये असणं हेच वर्णन नेमकं आपणाला या कादंबरीमध्ये वर्णन करून आर के नारायण हे लेखक सुचवत आहेत. म्हणजे खोडकर मुले संवेदनशील असतात हेच नेमकं आर के नारायण आपणाला सांगत आहेत. सो इन कन्क्लुजन इट कॅन बी सेड दॅट दिस बुक इज अ गुड रीड फॉर चिल्ड्रन ऑफ ऑल एजेस. मग या पुस्तकाबद्दल निष्कर्ष काढताना आपण असं म्हणू शकतो की ही कादंबरी ही सर्व काळातील सर्व प्रकारच्या मुलांसाठी एक चांगलं वाचनीय पुस्तक आहे. हू मे जस्ट एन्जॉय अ गुड रीड. ज्यांना कोणाला वाचायचं असेल, वाचनाचा आनंद घ्यायचा असेल
ते सुद्धा यात एन्जॉय करू शकतात. ऑर हू मे वॉन्ट टू इम्प्रूव्ह देअर इंग्लिश स्किल्स, आणि ज्या मुलांना त्यांच्या इंग्रजी भाषेतील कौशल्यांमध्ये सुधारणा करायची असेल त्या मुलांसाठी सुद्धा हे पुस्तक आनंद देणारं किंवा ज्ञानवर्धक असे पुस्तक आहे किंवा ह्या कादंबरीचं लेखन एवढ्या सुंदरपणे केलेलं आहे. अशा प्रकारे या विभागामध्ये लेखक या रिव्ह्यूमध्ये वैशिष्ट्ये सादर करतो. यानंतर तिसरा विभाग चालू होतो अबाउट द ऑथर, म्हणजे लेखकाविषयी माहिती आहे. स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचे लेखक आर के नारायण आहेत हे आपणाला आता ठाऊक झाले असेलच. मग यांच्याबद्दल माहिती या भागामध्ये दिलेली आहे. द ऑथर ऑफ स्वामी अँड फ्रेंड्स इज इंडियाज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑथर्स ऑफ ऑल टाईम. आर के नारायण इज हिज नेम. आर के नारायण हे आपल्या भारतामध्ये जे अनेक महान लेखक आहेत त्यांच्याच यादीमधील अतिशय महत्त्वाचे असे एक लेखक आहेत. आर के नारायण इज रिस्पॉन्सिबल फॉर मेनी ऑफ द आउटस्टँडिंग लिटररी वर्क्स इंडिया हॅज एव्हर प्रोड्यूस्ड. भारतामध्ये जेवढं इंग्रजी साहित्य आत्तापर्यंत निर्माण झालं त्यामध्ये आर के नारायण यांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत जेवढी चांगल्या दर्जाची उत्तम साहित्यकृती किंवा पुस्तके आपल्यासमोर निर्माण झाली त्यामध्ये आर के नारायण यांचं योगदान फार मोठं आहे. अँड दिस बुक इन पर्टिक्युलर कॅप्चर्स द एसन्स ऑफ इंडिया अंडर ब्रिटिश रुलिंग. मग या पुस्तकामध्ये आपला भारत ज्यावेळेस पारतंत्र्यात होता त्यावेळेसचं वर्णन किंवा त्यावेळेसचं सार आशय यामध्ये रेखाटलेला आहे. अँड द माइंड अँड द लाईफ ऑफ टिपिकल टीनेज किड्स इज ऑल्सो कॅप्चर्ड इन दिस बुक. आणि लहान मूल ज्यावेळेस खोड्या करतं आणि त्याच्या अवतीभोवतीचं जे त्याचं जीवन असतं किंवा त्याच्या अवतीभोवती घडणारे जे प्रसंग असतात याचंसुद्धा वर्णन या पुस्तकामध्ये रेखाटलेलं आहे. अदर ग्रेट वर्क्स बाय आर के नारायण इन्क्लूड. आणि स्वामी अँड फ्रेंड्स नावाची ही कादंबरी आर के नारायण यांनी लिहिलेली आहे. तशी त्यांच्या आणखीन इतर पुस्तके कोणती आहेत त्यांची यादी तुम्हाला या भागामध्ये दिलेली आहेत. जी त्यांची महान पुस्तके आहेत ती खालीलप्रमाणे: मालगुडी डेज, द गाईड, द पेंटर ऑफ द सायन्स and many more literary works such as the Ramayana, a shortened modern prose version of the Indian epic, and the Mahabharata, a shortened modern prose version of the Indian epic. Go take a look at them if you are interested. आणि अशा प्रकारे तुम्हाला मालगुडी डेज, गाईड, पेंटर ऑफ सायन्स आणि रामायणा आणि महाभारता अशी एक अतिशय उत्कृष्ट दर्जाच्या पुस्तकांची लेखनाची यादी जी आर के नारायण या लेखकाने लिहिलेली आहेत ती इथे दिलेली आहे. आणि जर तुम्हाला त्यात इंटरेस्ट असेल, आवड असेल तर गो टेक अ लुक ॲट देम इफ यू आर इंटरेस्टेड. तर तुम्हाला ती पुस्तके वाचायची असतील तर जा आणि वाचा असा मेसेज या रिव्ह्यूमध्ये शेवटी दिलेला आहे. मग यामध्ये रामायण जे पुस्तक लिहिलेलं आहे आर के नारायण यांनी ते शॉर्टन मॉडर्न प्रोज वर्शन ऑफ इंडियन एपिक. एपिक म्हणजे महाकाव्य. मग भारतीय महाकाव्य तुम्हाला माहीत आहेत रामायण आणि महाभारत या दोन्ही पुस्तकांचं एकदम संक्षिप्त असं पुस्तक किंवा लेखन यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे. हे जरी तुम्हाला वाचायचं असेल तरी तुम्ही इंटरेस्ट असेल तर वाचू शकता. अशा संदेशरूपी वाक्याने या रिव्ह्यूचा शेवट होतो. अशा प्रकारे आपण या लेसनमध्ये स्वामी अँड फ्रेंड्स या कादंबरीचा बुक रिव्ह्यू ऐकलेला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.